यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या. सोलापूरकरांचा केमिकल लोचा, बसपोर्ट, एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क. या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविहिरी जवळ सोलापूर. बसपोर्ट, एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, आयटी पार्क आणि लॉजिस्टिक पार्क याबाबत वर्षानुवर्ष चर्चा सुरू आहे. यामुळे सोलापूरकरांच्या मेंदूचा केमिकल लोचा झाला आहे. पाहूया यस न्यूज मराठीचा खास रिपोर्ट. सर्वप्रथम बसपोर्ट. बसपोर्ट म्हणजे आधुनिक बसस्थानक. प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, व्यापारी संकुल, पार्किंग आणि अत्याधुनिक सुविधा असलेले बस टर्मिनल. परिवहन राज्यमंत्री असताना विजयकुमार देशमुख यांच्या कालावधीत सोलापूर शहरात जुना पुणे नाका येथे असलेल्या जागेवर बसपोर्ट करण्याचा निर्णय जाहीर केला होता. अद्याप ते कागदावरच आहे. यानंतर एअरपोर्ट. 15 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर सोलापूरची होडगी रोडवरून गेल्या वर्षी प्रवासी विमानसेवा सुरू झाली आणि आता 2 महिन्यासाठी व्हिजिबिलिटीचे कारण देऊन कंपनीने ही विमानसेवा बंद पाडली. नाईट लँडिंगची सुविधा होणे मुश्किल असल्यामुळे आता कायमस्वरूपीचा पर्याय म्हणून बोरामणी एअरपोर्टकडे पाहिले जात आहे. तिथं 574 हेक्टर जागा ताब्यात असूनही माळढोकचा अडथळा अद्याप सुटला नाही. 33 हेक्टर जागेचा प्रश्न प्रलंबित असल्यामुळे बोरामणी आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट कागदावरच आहे. विमानतळाचे जे व्यवस्थापन आहे त्यांनी सांगितलेलं आहे की विजिबिलिटीची अडचण नाही. कंपनीनं स्वतःच्या फायद्यासाठी ती सेवा बंद केल्याचं निदर्शनास येतं. पहिल्या टप्प्यातली अशी परिस्थिती आहे. VGF आपण जे दिलेलं होतं कंपनीला, व्हायबिलिटी गॅप फंडिंगसाठी आपण जी मान्यता दिली होती, त्या गॅपच्या फंडिंगसाठी जी फाईल कंपनीची आली होती ती फाईल आपण थांबवून ठेवलेली आहे आणि कंपनीनं विमानसेवा चालू करावी अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत. त्या कंपनीनं जर विमानसेवा चालू करायला काय अडचणी केल्या तर पर्यायी व्यवस्था त्या कंपनीचं या ठिकाणचं विमान उड्डाणाचं जे त्यांना परवानगी दिली ती रद्द करून नवी विमानसेवा चालू करण्यासंदर्भात विचार भविष्यामध्ये करू. आता ड्रायपोर्ट. हे अंतर्गत मालवाहतूक केंद्र असते. येथे आयात निर्यात मालाची सीमाशुल्क प्रक्रिया, कंटेनर हाताळणी आणि रेल्वे रस्ते मार्गे मालाची वाहतूक केली जाते. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी कालच सोलापूर दौऱ्यात ड्रायपोर्टसाठी 100 एकर जागा देणार असल्याचे सांगितले. ड्रायपोर्ट जे आपल्याला करायचं आहे त्याच्यासाठी 100 एकर जागा द्यायचा निर्णय देखील आजच्या बैठकीमध्ये आम्ही घेतला. त्या जागेच्या संदर्भातलं निवेदन आता गडकरी साहेबांकडे जाईल, JNPTकडे जाईल आणि त्या कामाला देखील सुरुवात होईल. 10 वर्षांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हायवे लगत जागा द्या, मी तुम्हाला ड्रायपोर्ट बांधून देतो असे देखील सांगितले होते. मात्र त्याकडे सोलापूरच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले. आयटी पार्क. माहिती तंत्रज्ञान कंपन्यांसाठीच्या या प्रकल्पामुळे गुंतवणूक आणि रोजगार वाढेल अशी आशा आहे. होडगी रोड जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवर हे आयटी पार्क उभारण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही याच जागेवर आयटी पार्क होणार असे कालच ठासून सांगितले. ज्या ठिकाणी आयटी पार्कची जागा आम्ही मान्यता दिली त्याच ठिकाणी आयटी पार्क होईल. असे असले तरीही दुसरीकडे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आयटी पार्कसाठीची जागा गैरसोयीची आहे, शहराच्या मध्यवर्ती भागात जागा निश्चित असे वक्तव्य केल्यामुळे आयटी पार्कवर संभ्रमाचे ढग आहेत. उद्योजकांची चर्चा केली, उद्योजकांच्या संघटनांची चर्चा केली. त्या संघटनांनी असं सांगितलेलं आहे की आम्हाला जागा बदलून द्या आणि ती जागा जर बदलून द्यायची असेल आणि तिथे आयटी पार्क चांगल्या पद्धतीने होणार असेल तर ती जागा बदलून देण्याची देखील तयारी विभागाची आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात जागा निश्चित करू असे वक्तव्य केल्यामुळे आयटी पार्कवर संभ्रमाचे ढग आहेत. तर लॉजिस्टिक पार्क म्हणजे मालाची साठवण, पॅकिंग, वर्गीकरण आणि देशभर वितरण करण्यासाठी विकसित केलेले आधुनिक केंद्र. वेअरहाऊस, ट्रान्सपोर्ट आणि सप्लाय चेन व्यवस्थापन यासाठी ते महत्त्वाचे असते. होडगी तलावाशेजारी जलसंपदा विभागाच्या 50 एकर जागेवर लॉजिस्टिक पार्कचे आरक्षण बदलून आयटी पार्कचे आरक्षण ठेवले आहे. अशा सर्व पार्श्वभूमीवर सोलापूर बसपोर्ट, एअरपोर्ट, ड्रायपोर्ट, आयटी पार्क की लॉजिस्टिक पार्क नक्की काय होणार, की नेहमीप्रमाणे केवळ चर्चाच होणार याबाबत संभ्रम आहे. जुनी बांधकामे पाडू नका, मात्र आदिला नदी परिसरातील नवीन लेआउटला परवाने देऊ नका. पालकमंत्र्यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना.
शेतीसाठी आता 2 ऐवजी 5 तास पाणी पुरवठा केला जाणार. तसेच डीपी जळाल्यास 3 दिवसात डीपी देण्याबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी MECBच्या अधिकाऱ्यांना दिल्या सूचना. 2 तासाची वीज आम्ही 5 तास करण्याच्या सूचना आजच दिलेल्या आहेत. उद्यापासून 5 तास किंवा आजपासूनच 5 तास वीज मिळेल. आमदार विजयकुमार देशमुख यांनी DPDCच्या बैठकीकडे पाठ फिरवली. मात्र शिवसेनेचे मंत्री उदय सामंत यांच्या समवेत कार्यक्रमांना हजेरी. उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, सोलापुरात ड्रायपोर्ट उभारण्यासाठी 100 एकर जागा देऊ. तसेच याबाबत नितीन गडकरी यांनाही माहिती देऊ. सोलापूरच्या MIDCमध्ये उद्योग सुरू न केलेला निष्क्रिय भूखंड काढून घेणार. तसेच सोलापुरात मराठी भाषा संशोधन केंद्र सुरू करण्यासंदर्भात उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले वक्तव्य. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. GST सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17 आणि 89 56 21 39 25. Platinum, the biggest upcoming mall in Solapur. Get ready to shop, dine, explore. Secure your prime space. Endless investment possibilities. The project by Ganesh Ramchandra Apte. Contact with our investment team 9922628628 and 9607628628. Platinum Mall, Vishnu Mill Compound, Solapur. लिंगायत स्मशानभूमीचा वाद न मिटल्यामुळे होडगी संस्थेचे प्रमुख डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडेच मध्यस्थीची केली मागणी. सोलापूर महापालिकेने केले 2 ठराव. सिद्धेश्वर देवस्थानाने स्मशानभूमी जागा घेण्याबाबत नकार दिला तरीही निर्णय नाही. सोलापुरातील प्रस्तावित IT पार्कच्या जागेबाबत उद्योजकांचे मत जाणून घेण्यासाठी उद्योग विभाग लवकरच परिषद आयोजित करणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली. चिंचोली MIDCमध्ये 5 MLD पाणी घेण्यासाठी उद्योग विभाग सोलापूर महापालिकेला देणार 28 कोटी रुपये. त्यापैकी 5 कोटी रुपये तत्काळ देण्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे आदेश. राष्ट्र निर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका या विषयावर मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राध्यापक सुहास पेडणेकर मंगळवारी सायंकाळी सोलापुरातील फडकुले सभागृहात देणार व्याख्यान. सांगोला तालुक्यातील जवळा येथे अन्न व औषध प्रशासनाने धाड टाकून 15.1 लाख किमतीचा 37,532 लिटर संशयित भेसळयुक्त दूधसाठा जप्त करून जागेवरच केला नष्ट. आज सकाळी 9च्या रिपोर्टनुसार उजनी धरणात दौंडमधून येत आहे अवघे 7,626 क्युसेक पाणी. धरणातील पाणी पातळी झाली 49.55%. एकूण पाणीसाठा 90 TMC. राज्यातील बहुतांश धरणात 40 ते 50% आसपासच झाला पाणीसाठा. राज्यभर पावसाने घेतली विश्रांती. अल निनोचे संकट. माळशिरस तालुक्यातील धर्मपुरी येथे 65 लाख रुपये खर्चून बांधण्यात येत असलेल्या शाळेचे स्लॅब गळू लागले. पालकमंत्री जयकुमार गोरे म्हणाले, ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करा. पंढरपूर फलटण प्रस्तावित रेल्वे मार्गाचे 6 महिन्यात नव्याने सर्वेक्षण होणार. शेतकऱ्यांच्या उपस्थितीत खासदार धैर्यशील मोहिते पाटलांनी घेतली संयुक्त बैठक. चाटला पैठणीचा आषाढम सेल 50% डिस्काउंट आजपासून सुरू. तमाम महिला वाट पाहत होते तो महिला वर्गाचा विश्वास प्राप्त लोकप्रिय झालेला चाटला पैठणीचा सेल आजपासून सुरू. आषाढम सेल मधील दणदणीत डिस्काउंटचा आजच फायदा घ्या. कलात्मक शालू, स्पेशल पैठणी, प्युअर कांजीवरम, बनारस, लेटेस्ट वर्क साड्यांसह सिंथेटिक साड्यांचे व्हरायटीजचा वस्त्र खजिना. चाटला पैठणी सेंटर, चाटला चौक, सोलापूर. फोन 2-6253-76 किंवा 9822-119401. डॉक्टर ओजस मयूर शहा यांचे स्माइल्स 32
ॲब्सोल्यूट सोल्युशन फॉर डेंटिस्ट्री. उपलब्ध सुविधा: रूट कॅनल ट्रीटमेंट, दात साफ करणे, अक्कल दाढेची शस्त्रक्रिया, कायमस्वरूपी दात बसवणे, इम्प्लांट, कवळी बसवणे, स्माइल डिझाईन, दातांना तार बसवणे, कंपोजिट फिलिंग. पत्ता: केअर ऑफ नवनीत ट्रेडर्स, माणिक चौक, हॉटेल आनंद भुवन समोर, सोलापूर. संपर्क 9607151719. आंबेगावातील नागणे दाम्पत्य मृत्यू प्रकरणी वारसांना 5 लाखांची मदत. मोहोळचे आमदार राजू खरे यांच्या विधानसभेतील पाठपुराव्याला यश. दिल्ली जाण्याच्या चर्चेवर मुख्यमंत्री म्हणाले, परवाच तर जाऊन आलो. केंद्रात मंत्रिपदाच्या राऊत यांच्या दाव्यावर फडणवीसांची मिश्किल टिप्पणी. देवेंद्र फडणवीस 2034 पर्यंत मुख्यमंत्री राहणार, जनतेची ही तीच भावना. चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा. दिल्लीवरच्या चर्चांना पूर्णविराम. पुण्यातील शाळा बंद आंदोलनात सहभागी झालेल्या 8,629 शिक्षकांचा पगार कपात केला जाणार. देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब. महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही. उत्तराखंडमध्ये पाऊस भूस्खलनामुळे 120 रस्ते बंद. Presenting the all-new Seltos, badass forever. Price starting at 10,99,000. For test drive and booking, visit Celebrate Kia, Solapur, Dharashiv, Aklus. Contact 9804-184184. Kia, moment that inspires. राज्यातील एप्रिल आणि मे मध्ये अवकाळी पावसामुळे शेतीच्या झालेल्या नुकसानीसाठी 84 कोटी 23 लाखांचा मंजूर केला निधी. 20 वर्षांनंतर कलकत्तामधील सिंगूरमध्ये आता टाटा कंपनीचे होणार पुनरागमन. 2006 मध्ये 997 एकर जागेवर टाटाचा साकारणार होता नॅनो प्रकल्प. अयोध्यातील भाविकांच्या संख्येत घट. आता 500 रुपयांच्या ऐवजी दानपेटीत टाकले जात आहेत केवळ 10-20 रुपयांच्या नोटा. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र सरकारला म्हणाले, तुम्हाला सार्वजनिकरित्या उघडे पाडू. खटल्यांच्या सुनावणीला गती न दिल्याबद्दल फटकारले परदेशी नागरिकाच्या जामिनाचे प्रकरण. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला मुक्त व्यापार करार हा द्विपक्षीय संबंधांमध्ये मैलाचा दगड असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं उच्चस्तरीय शिष्टमंडळ बैठकीत प्रतिपादन.